तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या खूप छान रेडी होते. तिने सुंदर साडी नेसलेली असते. काव्या आवरून पार्थची विकेट पाडण्यासाठी खाली येते आणि पार्थ ऑफिसमधलं काहीतरी काम घेऊन फाईल घेऊन निघत असतो. काव्या मुद्दामच पार्थला धडकते आणि पार्थच्या हातात असलेली फाईल खाली पडते. सगळे पेपर्स खाली पडलेले असतात. काव्या खाली पडू नये म्हणून पार्थ काव्याला सावरतो आणि दोघंही एकमेकांकडे बघत राहतात. मानिनी पिहू यांना ते सगळं बघून आनंद होतो. तर रम्याचा जीव जळायला लागतो. रम्या तावातावाने काव्याला पार्थपासून लांब करायला पुढे येत असते. पण जमिनीवरती पडलेल्या पेपरवर तिचा पाय पडतो आणि रम्या खाली पडते. रम्याला वाटतं की पार्थ आपल्याला हात देईल, आपल्याला उचलेल, पण तसं काहीच होत नाही. पार्थ काव्या एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. रम्या मोठ्याने ओरडते. रम्या म्हणते, पार्थ, अरे बघ ना, मी पडले, मला लागलंय, हात तरी दे ना. पार्थ हात देत असतो. काव्या पटकन आपला हात पुढे करते. काव्या म्हणते, रम्या, यापुढे कधी पडलीस ना तू, तर मला हाक मारायची, हां, मी तुला पुरवून उरेल, समजलं? पार्थला हाक मारायची नाही, समजलं का? रम्याला काव्या उचलते आणि ती रम्याला पुन्हा एकदा बजावते की यापुढे पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. रम्या तोंड वाकडं करून उभी असते. आता काव्याचा हा नवीन अंदाज बघून पार्थची तर विकेट पडली आहे, पण तो काव्याला कसं माफ करतोय, कसं स्वीकारतोय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की बाबा आई आतमध्ये वाद घालत असतात. बाबा म्हणतात, मला माहिती आहे ना, तो जीवा स्वतःचं नाव व्हावं ना म्हणून हे सगळं करतोय. त्याला प्रसिद्धी हवी आहे, नातं नको आहे नंदिनीसोबत. तो फक्त नंदिनीच्या नावाचा वापर करून घेतोय. त्याला माहिती आहे आजपर्यंत लोकांनी असं काही केलेलं नाही आहे, असं केल्यावर त्याला प्रसिद्धी मिळेल. आई म्हणतात, नाही हो, तो असं चुकूनही काही करत नाही आहे. त्याला नातं हवं आहे, नंदिनी हवी आहे आणि त्याचे फक्त हे प्रयत्न आहे, बाकी काही नाही आहे. आई नंदिनीला समजवतात. आई नंदिनीला म्हणतात, नंदिनी, अगं जीवा खूप चांगला आहे, प्लीज असं काही मनात आणू नको त्याच्याबद्दल. अगं आजकालचे नवरे बघतेस ना तू, कशी दगाबाजी करतात. जीवाने तशी दगाबाजी कधीच केलेली नाही आहे. हा, त्याने तुला विश्वासात घेऊन काही सांगितलं नाही, एवढीच एक चूक केली. पण नंदिनी, त्याची एक चूक लक्षात ठेवतेस तू. त्याने तुझ्यासाठी 10 चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या तुझ्या लक्षात नाही आहे का? नंदिनी म्हणते, आई, 10 काही 100 गोष्टी त्यांनी माझ्यासाठी चांगल्या केल्यात. पण अगं, मी मनापासून त्यांना आपलं मानलं होतं, त्यांच्याकडे ओढत चालले होते. पण त्यांनी त्यांनी काय केलं गं? तू पण तशीच गं निघालीस. तू, काव्या आणि जीवानी मला अंधारात ठेवलं, मला काही सांगितलंच नाही. मी तुम्हाला आपलं मानत होते ना, आणि तुम्ही का नाही मला सांगितलं सगळं? आई म्हणतात, नंदिनी, अगं नाही सांगितलं, तुझ्यापासून लपवून ठेवलं, कारण तू तेव्हा समजून घेतलं नसतंस गं, म्हणून. आणि तुला मी सांगितलं ना सगळं. नंदिनी, हे बघ, त्यांनी तुझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, तुझा जीव वाचवलेला आहे, ते जरा बघ ना. तुला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही का? प्रेम वगैरे नाही वाटत का? नंदिनी म्हणते, नाही, मला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. आई म्हणतात, हो का? मग काल गरम गरम वरण भात का पाठवला होता? त्यांना तू गॅलरीतून का बघत होती? आणि जीवा जेव्हा रिक्षामध्ये झोपले होते त्यावेळेस मग तू सोफ्यावरती का उघडून झोपली होतीस? नंदिनी, राग चेहऱ्यावर दिसतो, तसं डोळ्यात प्रेमही दिसतं. जा आरशात बघ जरा, जीवांबद्दल तुझ्या डोळ्यात प्रेम दिसतंय. जीवांनी 21 दिवसाचं व्रत घेतलंय ना, माझी पूर्ण खात्री आहे, हे व्रत पूर्ण होणार आणि जीवा तुला जिंकून इथून घेऊनच जाणार. नंदिनी तिथून निघून जाते. थोड्या वेळाने नंदिनी आपल्या रूममध्ये येते आणि आरशासमोर बसलेली असते. आई मगाशी जे बोलली ते तिला आठवतं. नंदिनी आरशासमोर बसून स्वतःला बघत असते आणि तिला जीवाची आठवण येते. जीवाचं आपल्यासोबत राहणं, गजरे माळणं, आपल्याला गिफ्ट देणं, हसवणं, गप्पा मारणं, एकत्र चहा घेणं, हे सगळं नंदिनीला आठवतं. तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि तेवढ्यात तिथे जीवा येतो. जीवा विचारतो, नंदिनी, तुला माझी आठवण आली ना? खरं खरं सांगायचा, तू आरशात बघत होतीस तेव्हा तू माझी आठवण काढत होतीस, शपथ घेऊन सांग. नंदिनी म्हणते, हो, मी तुम्हाला आठवत होते, मला तुमची खूप आठवण येत होती. आणि आत्ताच नाही, 16 डिसेंबरच्या नंतर प्रत्येक दिवस मला तुमची आठवण येत होती, कारण माझं तुमच्यावरती प्रेम आहे. जेव्हा 16 डिसेंबरनंतर मी तुम्हाला प्रपोज करणार होते, तुम्हाला सांगणार होते, हे डिवोर्सचं वगैरे सगळं आपण बाजूला ठेवू, हा खेळ बंद करून टाकू आपण. मला तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, तुमच्यासोबत संसार करायचा आहे, हे काउन्सिलिंग वगैरे सगळं बंद करू. मला लग्न हवं आहे. मी तुम्हाला हे सांगणार होते की लग्नानंतर होईलच प्रेम, हे खरं झाले. जीवा म्हणतो, मग नंदिनी, तेव्हाच का नाही मला सांगितलं तू? नंदिनी म्हणते, कसं सांगायचं हो, सांगा ना. आणि माझ्यापासून लांब व्हा तुम्ही.
अहो, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारले होते ती मिस के कोण आहे, तेव्हा तुम्ही मला का खरं सांगितलं नाही? जीवा म्हणतो, नंदिनी मी तुला सगळं खरं सांगणार होतो, पण अगं मला सारखी भीती वाटायची मी तुला गमवेन की काय. अगं आपल्या भूतकाळाचा पसारा आपलं वर्तमान बिघडवतो का काय अशी भीती वाटायची. आपलं नातं, आपली मैत्री हे सगळं संपेल अशी भीती वाटायची आणि म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. नंदिनी जाऊ देत ना, सगळं सोड ना. अगं वाईट गोष्टी आहेत ना त्यांना वजा करून टाकू आणि गोड गोष्टींचा गुणाकार करू. आपल्या लग्नाची गाठ सैल झालेली नाही आहे, ती आपण आता पुन्हा विश्वासाने जोडून ठेवू. नंदिनी आपण एकत्र राहू ना प्लीज. नंदिनी म्हणते, आणि तुम्ही मला एवढा त्रास दिला त्याचं काय? नंदिनी जीवाला मारते. जीवा खूप लागल्याचं नाटक करतो. नंदिनी जीवाला सॉरी म्हणून त्याला जिथे लागले तिथे फुंकर घालते. जीवाला कुठेच लागलेलं नसतं. जीवा हसायला लागतो. नंदिनी म्हणते, बघितलं ना, तुम्ही आत्तासुद्धा मस्करी करताय. जीवा म्हणतो, सॉरी नंदिनी, पण प्लीज हा राग सोड ना आता आणि चल ना माझ्यासोबत. नंदिनी, अगं आपलं जीवानदिनीचं जग वाट बघताय तुझी. चल ना, आपली बाईक, आपली खोली, आपलं सगळं तुझी वाट बघते. नंदिनी प्लीज राग विसर, चल. आणि हे बघ, एक चूक तर प्रेमात माफ असते, मग मला पण चूक माफ कर ना. बघ आपली रिक्षा बाहेर उभी आहे, तिचं मीटर वाढतंय, आपली प्रेमाची रिक्षा धूळ खात पडली. चल ना, हे सगळे गैरसमज आपण दूर करू आणि नात्याने परत एकदा नव्याने सुरुवात करू. चल. नंदिनी विचारते, प्रॉमिस परत माझ्यापासून काही लपवणार नाही? जीवा म्हणतो, जीवानदिनीचं प्रॉमिस. जीवाने मार्कर आणलेला असतो. जीवा नंदिनीच्या हातावरती हॅशटॅग जीवानदिनी लिहितो आणि नंदिनीला मिठी मारतो. नंदिनी पण खुश असते. ती डोळे मिटते आणि तिला आठवतं की 16 डिसेंबरला काय काय झालं होतं, काय काय बघितलं होतं. नंदिनी मोठ्याने ओरडते आणि तिला कळतं की हे सगळं तिचं स्वप्न होतं. नंदिनी रडायला लागते. ती जीवाचा विचार करत असते. तिला वाटत असते की जीवाने यावं, आपल्याशी बोलावं आणि मग सगळं मिटवून घरी निघून जावं. नंदिनी रडत असताना बाबा तिथे येतात. बाबा विचारतात, नंदिनी बरं वाटते तुला? या सगळ्याचं टेन्शन घेऊ नको. मी ठरवलं आहे गं, 21 दिवसांचं व्रत घेतलं ना त्याने. 21 दिवस काय करायचं ते करू दे. 21 दिवस त्याचे पूर्ण झाले की तो निघून जाईल. मग त्याचाच आणि आपला संबंध नाही. तुला त्रास होईल आता असं मी त्याला चुकूनही वागू देणार नाही आहे. नंदिनी म्हणते, बाबा ऑफिसला नाही गेलात तुम्ही? बाबा म्हणतात, मी आता घरातूनच काम करणार आहे. नंदिनी म्हणते, मग चालेल, वेळ असेल ना तर तुम्ही योगा करा. तुम्ही योगा केलेलाच नाही आहे. बाबा म्हणतात, चालेल, तुझ्यासाठी मी सगळं करतो. बाबा योगा करायला बाहेर जातात. बाबा योगा करायला बसतात आणि जीवा तिथे येतो. जीवा मुद्दाम बाबांसोबत योगा करायला बसतो. बाबा म्हणतात, हे काय करतोयस तू? माझी मस्करी? जीवा म्हणतो, नाही, मी योगा करतोय. मला पण तुमच्यासारखं ओम म्हणायचं आहे. बाबा ओरडतात. बाबा म्हणतात, ही तुझी नाटकं आहे ना बंद कर. तू माझ्या लेकीला फसवलेस. काहीही झालं ना तरी माझी लेक तुझ्यासोबत येणार नाही. मी आता तिच्यासमोर उभा आहे. तिच्या सुखाच्या आड मी कोणालाच येऊ देणार नाही, तुलासुद्धा नाही. जीवा बाबांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.